नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा होणार आहे. भारती पवार, हेमंत गोडसेंसाठी मोदींची जाहीर सभा होते आहे. देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ सभास्थळी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संध्याकाळी मुंबईत भव्य रोड शो. घाटकोपरमध्ये अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज मार्गावर संध्याकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्याच ठिकाणी मोदींचा रोड शो. पंतप्रधान मोदींना थोडी तरी संवेदना हवी होती. नरेंद्र मोदींच्या रोड शोवर संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तातडीने दुर्घटनास्थळी गेले होते. प्रत्येक गोष्टीचा राजकारणाशी संबंध जोडणं योग्य नाही. गिरीश महाजनांचा संजय राऊतांच्या टीकेला उत्तर. ठाकरे गटाला आता मुस्लिम मतांवर गुजराण करायचंय. ठाकरे गट मराठी मतांवर जगण्याच्या मनस्थितीत नाही. बोट जिहाद करा अशा व्हिडिओचं ठाकरे गटाकडून प्रसारण. वृत्तपत्राच्या मुलाखतीतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. विरोधी उमेदवारांच्या प्रचारात पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसतात. शिंदेंच्या मवियावर निशाणा. मुंबईत मोठ्या प्रमाणात वोट जिहाद सुरू. उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका. आशिष शेलारांचा ठाकरेंवर आरोप. 4 जून नंतर तुतारी आणि मशाल जमा होणार तर काही लोक अज्ञातवासातही जातील. बावनकुळेंचा ठाकरे आणि पवारांना टोला. नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांचं आंदोलन. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं आंदोलन. कांद्यावरील संपूर्ण निर्यात बंदी उठवण्याची मागणी. छत्रपती शिवरायांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट मनातही येऊ शकत नाही, तर यापुढे काळजी घेऊ. मोदींना जिरेटोप घातल्यानंतर पटेलांचं ट्विट. त्यांच्यावर दाऊद सोबत असल्याचा आरोप. त्यांच्याकडूनच मोदींना जिरेटोप घालून घेतला. जिरेटोपवरून राऊतांची मोदी आणि प्रफुल्ल पटेलांवर टीका. ठाणे लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो, पण आनंद दिघेंची जागा सोडली तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल असं शिंदे म्हणाले. शिंदेंच्या आव्हानानंतर आम्ही ठाण्याच्या जागेचा आग्रह सोडला. फडणवीसांची माहिती. 17 मेच्या मोदींच्या रॅलीचं राज ठाकरेंना निमंत्रण दिलं. आमचं रॅलीचं निमंत्रण राज ठाकरेंकडून मान्य. शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन बावनकुळेंकडून राज ठाकरेंना निमंत्रण. उत्तर मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्यासाठी रामदास आठवलेंचा रोड शो. रोड शोद्वारे महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा. कल्याणमध्ये मोदींची सभा. व्यासपीठावर स्थान न दिल्यानं अरविंद मोरेंनी राजीनामा दिल्याची माहिती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा मुंबईत उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी रोड शो. पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर योगी आदित्यनाथ मुंबईत येणार. नाशिकच्या ग्रामीण भागात शांतिगिरी महाराजांचा प्रचार. बैलगाडीतून प्रचार करत घेतल्या मतदारांच्या भेटीगाठी. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर. कार ट्रकचा चुराडा होतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. गाडीतून व्हिडिओ रेकॉर्ड. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू. भावेश भिंडेच्या मागावर पोलिसांची 7 पथकं. भिंडे महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा संशय. घटनास्थळावरील कारमध्ये 2 जण अडकल्याची भीती. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर यांची माहिती. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू. पुण्याच्या नारायणगावमध्ये महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची छापेमारी. संपूर्ण इमारत महादेव बेटिंग ॲपसाठी वापरण्यात येत असल्याची शक्यता. 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती. तिच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा. आरोग्य विभागाकडून रक्तदानाचं आवाहन. सिंधुदुर्गच्या फोंडाघाट बाजारपेठमध्ये वाहतूक पोलिसांची सरप्राईज व्हिजिट. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई. चंद्रपुरात परिवहन विभागाच्या ताफ्यात नवी वाहनं दाखल. स्पीड गनसह आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज 5 वाहनं. 15 तालुक्यांची जबाबदारी सांभाळणार. अमरावती जिल्ह्यात निवडणूक काळात 66 बळीराजांच्या आत्महत्या. जानेवारी ते एप्रिल या महिन्यात 118 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. निवडणुकांमुळे आत्महत्यांकडे दुर्लक्ष. शेतकऱ्यांचा आरोप. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये प्रदूषणामुळे पंचगंगा नदीच्या किनारी मृत माशांचा खच. मृत माशांचं पिंडदान करत युवा महाराष्ट्र सेनेकडून आंदोलन. हिंगोलीत पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकऱ्याची मिरची लागवड. मिरची लागवडीतून शेतकऱ्याला 9 लाखांचं उत्पन्न. पुण्याच्या इंदापूरमधील केळींना अवकाळी वादळ वाऱ्यांचा फटका. काढणीला आलेल्या केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. लातूरच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. किल्लारी, रेणापूर, निलंगा भागातील पिकांचं नुकसान. आपण बघू शकता
सांगलीमध्ये तांत्रिक कारणे न दाखवता पाणी पुरवठा करा, पाणी टंचाईची परिस्थिती पाहता विभागीय आयुक्तांच्या सूचना. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची मंत्री शंभूराजे देसाईंकडून पाहणी, देसाईंकडून जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे आदेश. संभाजीनगरमधील पाण्याच्या योजना रेंगाळल्यामुळे न्यायाधीश रस्त्यावर उतरले, न्यायमूर्ती रवींद्र घुगे RM जोशींकडून पाणी पुरवठा योजनेची पाहणी. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातील पाणी साठ्यात घट, तर जिल्ह्यातील 22 पाझर तलाव कोरडे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी, वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नागपूरमध्ये दुकान चालवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक, बर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या चिमूरमधील खामगावात वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू, वाघाच्या दहशतीनं त्रस्त नागरिकांमध्ये संताप. साताऱ्याच्या भवानवाडीत विहिरीची रिंग बांधताना एका कामगाराचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, 8 दिवसात ठाण्यातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. वर्धा नगर परिषद शहरातील होर्डिंग तपासणी मोहीम राबवणार, होर्डिंगची परवानगी आणि स्टॅबिलिटी प्रमाणपत्र तपासणीसह नूतनीकरण करून घेण्याच्या सूचना. पिंपरी चिंचवडमध्ये एकही अनधिकृत फलक नाही, महापालिका प्रशासनाचं म्हणणं, तर स्ट्रक्चरल ऑडिट न केलेले सर्व होर्डिंग अनधिकृत समजून होर्डिंग धारकांना 15 दिवसात नोटीस द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे पालिका प्रशासनाला आदेश. अमरावती शहरात तब्बल 318 अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे पालिकेचे आदेश, पण अद्याप होर्डिंग्स जागेवरच. मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, पुणे शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, ऑडिट न करणाऱ्या होर्डिंग्सवर धडक कारवाईचा इशारा. कल्याण डोंबिवलीमध्ये 90% होर्डिंग्स बेकायदेशीर, निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याचा शिंदे गटाच्या शहर प्रमुखाचा आरोप. साताऱ्यातील 297 होर्डिंगधारकांना नगरपालिकेच्या नोटीस, 3 दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश. यवतमाळात आढळले 25 अनधिकृत होर्डिंग, जिल्हाभरातील अनधिकृत होर्डिंग्स काढण्याची नागरिकांची मागणी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नांदेड महापालिका सतर्क, शहरात लावलेल्या होर्डिंगचे पालिका सर्व्हे करणार. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर सांगली महापालिका ऍक्शन मोडवर, महापालिका क्षेत्रातल्या 297 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील महाकाय होर्डिंग तात्काळ हटवावे, मुंबई महापालिकेची पश्चिम आणि मध्य रेल्वेला नोटीस, रेल्वे हद्दीत 179 होर्डिंगपैकी 99 होर्डिंग मोठे असल्याचं निष्पन्न. महाराष्ट्रात यंदा 12 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज, 28 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, किनारपट्टीवरील तापमान सरासरीपेक्षा 3% वाढलं. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, भालापूर शिवारातलं वीज कोसळल्यानं तिघांचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह पिकांचं मोठं नुकसान, शासनाने तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटाचा अवकाळी पाऊस, पावसामुळे आंब्यासह भाजीपाल्याचं नुकसान. वाशिममध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, सततच्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार.